नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय गुरु शनी युतीचे वैवाहिक परिणाम या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी प्रारंभ केला. तसंच सोबतच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत होतं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गेले 12 ते 15 वर्ष ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य प्रामाणिक अविरत मार्गदर्शनाचं काम करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रामध्ये वासुदेव सत्रे यांची 10वी पिढी आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात त्यांचं मार्गदर्शनाचं अविरत कार्य सुरू आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, अडचणी असतील तर तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नमस्कार. एक वेगळा विषय पुन्हा एकदा, गुरु शनी युतीचे वैवाहिक परिणाम. तर हाच माझा पहिला प्रश्न आहे की गुरु शनी युती ती कशी होते, कधी होते आणि जे त्याचे परिणाम आपण म्हणतोय ते परिणाम स्वरूपात काय आपल्या समोर येतं? बघा, ही जी युती आहे, परवा 21 तारखेला गुरु आणि शनीची ही महायुती झाली. साधारणतः याआधी ही युती जी आहे या प्रकारची ही झाली होती 1623 साली, म्हणजे जवळजवळ 450 वर्षापूर्वी. तशी गुरु शनीची युती जी आहे ती साधारणतः 20 वर्षातनं एकदा होत असते. पण तेव्हा ते साधारण 0.5 अंश वगैरे एवढं अंतर असतं दोघांमध्ये. पण परवाची जी युती झाली 21 तारखेची त्यामध्ये अगदी 0.1 अंश एवढं अंतर होतं दोघांमध्ये. गुरुने अगदी शनीला पूर्ण झाकलेलं. आणि शनीला कसं आहे की सूर्यापर्यंत यायला 30 वर्ष लागतात तर गुरुला 12 वर्ष लागतात. त्या दरम्यानच्या काळात गुरु लवकर पोहोचतो. त्या दरम्यान या दोघांचा हा संयोग जुळून येतो. त्याला कॉन्जंक्शन म्हणतात, म्हणजे खगोलशास्त्रीय भाषेमध्ये त्याला ग्रेट कॉन्जंक्शन. तर ही एक भौगोलिक किमया आहे खगोलप्रेमींसाठी. आणि ही जी युती आहे आता, ही युती यापुढे होणार आहे 2080 मध्ये, म्हणजे अजून 60 वर्षानंतर. आणि ही युती राहणार आहे 5 एप्रिल 2021 पर्यंत. शनी आधीच मकर राशीमध्ये होता आणि नंतर 20 नोव्हेंबरला गुरुने मकर राशीमध्ये प्रवेश केला. आपली धनुराशी जी आहे त्याची स्वामित्वाची ती सोडून मकर राशीमध्ये प्रवेश केला. आणि हळूहळू हे दोघेही परवा 21 तारखेला सोबत आलेत. परवा जर तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर लगेच एक 15-20 मिनिटांनी बघितलं असतं तर आकाशामध्ये एक अशी चांदणी दिसत होती चंद्राजवळ. आताही ती युती आहे. आता दोघं हळूहळू विभक्त होत आहेत. तर गुरु शनी युतीचे सर्वसाधारण जर परिणाम बघितले तर राजकीय अस्थिरता, सत्तांतर, आंदोलनं अधिक तीव्र होतील जी ऑलरेडी चालू आहेत. कोरोनाचा परिणाम जो आहे तो 5 एप्रिल पर्यंत त्या दरम्यान वाढत जाऊन काहीतरी तीव्र रूप धारण करून अचानक त्यातनं आपल्याला रिलीफ मिळेल. म्हणजे ही या बाबतीत ही युती एक गुड न्यूज आहे. जसं कांजण्या जसं आपण म्हणतात ना, एकदम येतात आणि त्यावर आपण काही औषध घेत नाही आणि नंतर त्या निघून जातात आणि ते झाल्या की त्यावर काही औषध घ्यावं लागत नाही. तसंच आपल्याला ही जी महामारी आहे यातनं ही मुक्तता देणारीच युती आहे. आता तुम्ही काही दिवसात बघाल तर आता याचं रूप जे आहे ते अजून तीव्र होईल कमी वेळेत आणि लगेचच आपल्याला त्यातनं रिलीफ मिळायला सुरुवात होईल. तर राजकीय अस्थिरता, आरोग्याच्या बाबतीत असं विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम. विद्यार्थ्यांचं जेही काही कोरोनामुळे नुकसान झालं आहे ते संपूर्ण नुकसान भरून निघेल. व्यापाऱ्यांना अतिशय खूप चांगला हा बोनस पिरियड आहे शनी भगवानांनी दिलेला, की त्यांनी होईल तेवढी शनीची उपासना करून घ्यावी. शनीचं जप, तद्दशांश हवन, शनी स्तोत्र, शनी चालीसा, शनी मंत्राचा जप, शनिवारी शनीला जाणं, शनी स्तोत्र जे आहे ते शनी मंदिरात जाऊन म्हटलं तर उत्तम, घरी म्हटलं तरीही चालेल. शनीचं जे दान आहे ते दान करणं, गरिबांना अन्नदान करणं, हे जर व्यापाऱ्यांनी केलं तर त्यांना व्यापारामध्ये जे काही जुनं उधार येणं आहे, कुठली वसुली बाकी आहे किंवा बिझनेसमध्ये काही अडचणी येत आहेत किंवा अतिशय गुंतवणूक करून सुद्धा बिझनेस चालत नाहीये तर त्यांना हा जो पिरियड आहे 5 एप्रिल पर्यंतचा, यात तुम्हाला जेवढी उपासना कराल त्याच्यात चौपट शनी भगवान देतील. कारण कसं आहे की शनी आणि गुरु दोघेही शुभ्र ग्रह आहेत, परस्परांचा सन्मान करणारे आहे. गुरु जो आहे तो विद्या, स्वभावामध्ये विवेक देणारा, ज्ञान देणारा,
शनी जो आहे तो न्याय करणारा, पैसा देणारा, पैसा घेणारा, अपघात घडविणारा, अपघातापासून वाचविणारा. काय तर ह्या दोन्ही गोष्टी व्यापारामध्ये येतात. बरोबर बरोबर. तर त्यासाठी व्यापाऱ्यांना हा काळ जो आहे अतिशय अनुकूल आहे. त्यांनी करून घ्यावा अनुकूल. जर नसेल त्यांना आता काही अडचणी येत असतील तर त्यांनी शनीची पुरेपूर अशी भरपूर उपासना करून आपले जे काही दोष आहेत त्यातनं मुक्तता मिळवून घ्यावी. नक्की. सर थोडासा वेगळा प्रश्न विचारतो, पण त्याच्या आधी आपण एक कॉल घेऊया. प्राजक्ता चव्हाण आहेत कराडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्राजक्ता, काय समस्या आहे आपली? माझी जन्मतारीख आहे 24/10/99. जन्मवेळ? जन्मतारीख 24/10/99 आणि आता माझं BSc पूर्ण झाले. जन्मवेळ काय आहे? जन्मवेळ? जन्मवेळ 12:47. सकाळी? नाही, दुपारी ना? दुपारी 12:47 का? आणि आता BSc झाले आणि आता मला MCA किंवा MBA ला ऍडमिशन घ्यायचंय. म्हणजे अजून ऍडमिशन प्रक्रिया सुरू नाही. तर माझं करिअर पुढचं आणि बाकी म्हणजे विवाह संदर्भात. जन्म ठिकाण काय तुमचं? कराडच. सर काय सांगता येईल यांना? याच्या पत्रिकेमध्ये विष्टीकरणाचा योग आहे, तर तो जनन दोष आहे. तर सगळ्यात आधी विष्टीकरणाची शांती करून घ्यावी. आणि गुरु शनी पत्रिकेमध्ये आहे, त्यामुळे उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये इंडेक्स फिंगरमध्ये एक 3-3.5 कॅरेटचा पुष्कराज सोन्यात धारण करावा. तो करिअरसाठी खूप मदत करेल. आणि वयाच्या 26 नंतर विवाह योग आहे, त्यामुळे वयाच्या 26 पर्यंत थांबावं, 26 नंतरच विवाह करावा. पत्रिका जी आहे ती मंगळाची आहे, त्यामुळे जेव्हा स्थळ पाहायला सुरुवात करतील तेव्हा मंगळ दोष शांती करून घ्यावी आणि मंगळ असलेलाच मुलगा प्राजक्ताने तिच्यासाठी बघावा. सर मी जो प्रश्न विचारणार होतो की मकरेमध्ये आता दोन्ही ग्रह ही युती झालेली आहे, तर ज्यांची मकर रास आहे अशा लोकांवरती त्याचे काही परिणाम, दुष्परिणाम किंवा पुढे जाऊन असं काही होऊ शकतं का? दुष्परिणाम तर नाही, पण शनी मकरेचा शनी हा स्वराशीत, कुंभेचा शनी हा उच्चेचा मानला जातो. तर मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा हा बऱ्यापैकी होईल. हां. आणि दुसरं या युतीचं तुम्ही जे बघा बोललात की याचे परिणाम अजून काय आहेत, आपण एक जनरल बघा बोललो, राजकीय, शिक्षण आणि व्यापार. तर जेही विवाह इच्छुक आहे त्यांच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे. हां. तर त्यांनी म्हणजे अगदी मी म्हणेल की वार लेव्हलवर, युद्ध पातळीवर कामाला लागायला पाहिजे. ज्यांचे कोणाचे विवाह जुळत नाहीयेत किंवा विवाहामध्ये काही अडचणी आहेत तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या सगळ्या पत्रिका ज्या आहेत त्या दाखवाव्यात. आणि या काळामध्ये आवश्यक जी काही मी उपासना त्यांना सुचवेल ती उपासना त्यांनी करून घ्यावी आणि विवाह इच्छुकांनी विवाहाचा मार्ग मोकळा करून घ्यावा. बरं, आता हे झालं विवाह इच्छुकांच्या बाबतीमध्ये. पण ज्यांचे ऑलरेडी विवाह झालेले आहेत त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे त्याच्यावरती या युतीचा काही परिणाम वेगळा? युतीचा हा पॉझिटिव्ह परिणाम होईल. बरं. हां. म्हणजे ज्या लोकांना वैवाहिक अडचणी येत आहेत, परस्परांमध्ये पटत नाहीये किंवा काही अजून काही अनन्य कारणं आहेत, तर या युतीमुळे त्यांनी होईल तेवढी गुरुची उपासना करावी अशा लोकांनी. कारण मी इतरांना शनीची सांगितली आहे, पण विवाहाचे संबंध जे आहेत ते विवेक, ज्ञान याच्या अधीन येतात. त्यामुळे त्यांनी गुरुची होईल तेवढी उपासना करावी, दत्ताची उपासना करावी, स्वामींची उपासना करावी, साईबाबांची उपासना करावी. सगळे गुरुस्वरूपच आहे, गुरुतुल्यच आहेत. तर ही उपासना करावी आणि आपली पत्रिका दाखवून अजून कुठली आवश्यक ती उपासना किंवा उपाय करण्याचे गरज आहेत का, जे की या युतीमध्ये विशेष आपल्याला फलदायी असतील, फळ देतील, तर ती पत्रिका दाखवून त्या विशेष उपाय आणि उपासना जाणून घ्याव्यात. बरं, आता सर वैवाहिक जीवनावरती परिणाम आपण म्हणतो आहोत या युतीचा, तर तो जाणून घेण्यासाठी ज्यांना इच्छा आहे त्यांनी कशा पद्धतीनं ते जाणून घेतलं पाहिजे किंवा कोणत्या पत्रिका कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत, काय सांगता येईल? बघा, आता सध्या आपण ऑफिसेस बंद ठेवले आहेत, तर स्क्रीनवर नंबर येत आहेत, तर त्यांनी त्यावर संपर्क करावा. मला संपर्क केल्यानंतर मी त्यांना टेलिफोनिक अपॉइंटमेंट देतो. टेलिफोनिक म्हणजे फोनवर बोलण्याची. आणि जी अपॉइंटमेंट जी वेळ दिली जाईल त्या वेळेला त्यांनी कॉल करावा. मला कॉल करताना पेन आणि पेपर सोबत ठेवावं, म्हणजे मी जे काही सांगेन महत्त्वाचं ते सगळं लिहून घेता येईल. आणि त्यावेळेसच त्यांनी आपली जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण हे सांगून आपली पत्रिका बघून घ्यावी. तेव्हा मी सविस्तर असं मार्गदर्शन करतो. मला अनेकांचा फोन येतो, ते म्हणतात किती वेळ, किती तास. यात वेळ किंवा तास नाही, कुणाचीही पत्रिका मी जेव्हा बघतो तेव्हा माझं पूर्णपणे समाधान होत नाही तोपर्यंत मी फोन ठेवत नाही. फोन ठेवल्यानंतरही मला कधी काही आठवलं तर मी परत कॉलबॅक करतो
आणि संपूर्ण पत्रिकेचं त्यांना मार्गदर्शन करतं. नक्की सर. अजून एक कॉल येतोय. ऐश्वर्या आहेत कराडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला ऐश्वर्या, काय समस्या आहे आपली? हॅलो, हा मला लग्नासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे. जन्मतारीख सांगा. जन्म 29/1/97. 97. जन्म वेळ? 8:57 रात्री. 8:57 रात्री. हा. जन्म ठिकाण? कराड. बोला आता, प्रश्न विचारा. लग्नासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे, कधी होईल आणि नोकरी संदर्भात. ओके. शिक्षण काय झालंय आपलं? बीकॉम. बीकॉम झालेले आहेत. त्यांना दोन्ही प्रश्न आहेत, करिअर संदर्भात सुद्धा आणि लग्नासंदर्भात सुद्धा. लग्न कधीपर्यंत होईल आणि करिअर जे त्यांचं आहे ते कशा पद्धतीने होऊ शकेल? कलेशी संबंधित तिने करिअर करावं. आणि आत्ताचा जो पिरियड आपण जे आत्ता बोलत होतो, गुरु शनी युती, हो, तर युती म्हणण्यापेक्षा ही महायुती म्हणायला लागेल, कारण एवढ्या 350-400 वर्षानंतर झालेली आहे. बरोबर. तर ऐश्वर्याच्या पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे, तर त्यामुळे नवचंडी याग हा विधी करून घ्यावा. आणि एप्रिलच्या आत्ता बोललो जसं 5 एप्रिलपर्यंत ही युती आहे, तर तोपर्यंत हिचं लग्न जुळणे किंवा ठरणे किंवा एखाद वेळेस होऊन जाणे हे सुद्धा होऊ शकतं. पण त्याआधी ऐश्वर्याने नवचंडी याग हा विधी करून घ्यायचा आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये 2 कॅरेटचा पाचू चांदीत धारण करायचा आणि होईल तेवढी देवीची उपासना करायची. कुठलीही जी आवडती देवी असेल त्या देवीचं स्तोत्र, श्लोक, मंत्र किंवा आरती काहीतरी रोज आपलं स्नान झालं की लगेच देवासमोर जाऊन आसन घालून बसायचं आणि ती उपासना ऐश्वर्याने करायची. आणि आता या एप्रिलपर्यंत हिचा विवाहाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागलेला असेल. आणि कलेशी संबंधित कुठलीही कला तिला जी आवडेल त्या कलेमध्ये तिने करिअर करावं. नोकरीपेक्षा उद्योग केलेला उत्तम. बरं सर, थोडासा वेगळा प्रश्न की आता जी युती तुम्ही म्हणताय जी पॉझिटिव्ह आहे, चांगल्या पद्धतीचे परिणाम घडवून आणणारी आहे, फायदे देणारी आहे, बरं, पण याचा जो काळ असतो तो काही असा सीमित असतो का की हे जे फायदे आहेत किंवा हे जे उत्तम परिणाम आहेत ते एवढ्या काळापर्यंतच दिसून येतात, त्यानंतर पुन्हा ते दिसत नाहीत, असं काही असतं का? कसं असतं माहितीये का की जसं आता हिवाळा आहे, तर आपलं आधीचे लोक म्हणायचे की हिवाळ्यामध्ये शरीर बनवा, बरोबर, याचा अर्थ हिवाळ्यात शरीर तयार केलेलं आपण हिवाळा संपला की झालं का, ती बनवलेली बॉडी निघून जाईल का? नक्कीच नाही निघणार ना, ती टिकून राहील. तर आता जो हा आपल्याला एक बोनस पिरियड आलेला आहे, या पिरियडमध्ये तुम्ही होईल तेवढी उपासना, उपासनेसोबत उपाय, उपायासोबत नियमितता आणि त्यानंतर कर्म, अर्थातच आपली पत्रिका दाखवून कुठल्या दिशेने आपल्याला जायचं आहे ते कर्म. उगीच पत्रिकेमध्ये तुमच्या काहीतरी खानपान संबंधी बिझनेसमध्ये यश आहे आणि तुम्ही ऑटोमोबाईलचा काहीतरी बिझनेस करून बसलायत आणि त्यातच तुम्ही राबताय, तर त्यात तुम्हाला सक्सेस नाही मिळणार. पत्रिका दाखवून आपली दिशा ठरवून घ्यायची. दिशा ठरवली की दशा होत नाही, बरोबर काय? तर पत्रिका दाखवून आपली दिशा समजून घेतली की त्या दिशेने उपासना आणि हे सगळं केलं की 5 एप्रिल म्हणजे 4 महिने आपल्याकडे आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जवळजवळ 3.5-4 महिने हा कालावधी आहे. तर याच्यात जर तुम्हाला जे सक्सेस मिळालं ते सक्सेस पुढे टिकवणं तुमच्या हातात आहे. नक्की सर, वैवाहिक जीवनावरचे परिणाम आपण पाहतोय, पण वैवाहिक जीवनावरचे परिणाम पाहत असताना वास्तू ही सुद्धा तेवढीच महत्वाची असते आणि आपण वास्तुतज्ञ आहात. सो ही जी युती आहे गुरु शनीची, त्याचा वास्तूवर देखील तेवढाच परिणाम होतो का? ऍक्च्युअली ग्रहांच्या युतीचा वास्तूवर परिणाम होत नाही, वास्तूचा आपल्यावर परिणाम होतो. आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, कारण काय असतं, वास्तुशांती होते तेव्हा जेव्हा वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये स्थापित केला जातो तेव्हा तो वास्तुपुरुष जो आहे तो प्रत्येकाला तथास्तु म्हणत असतो. आपण म्हणूनच म्हणतो घरामध्ये काही शुभ बोला, तुम्ही अशुभ जरी बोललात तरी तो वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो, बरोबर. तर वास्तूमध्ये राहिल्याने ती वास्तू कशी आहे त्याचा आपल्यावर चांगला वाईट परिणाम होतो. ग्रहांच्या युतीचा वास्तूवर परिणाम होत नाही. उलट हे होऊ शकतं, ह्या ज्या ग्रहांच्या युती किंवा भ्रमण किंवा पत्रिकेतल्या ग्रहांच्या युती यानुसार योग्य किंवा अयोग्य वास्तू घेण्याची वृत्ती किंवा बुद्धी आपल्याला होऊ शकते. त्यामुळे सगळ्यात आधी आहे बेसिक पत्रिका बघावी. पत्रिकेनंतर वास्तू कशी घ्यावी, केव्हा घ्यावी ते बघावं. अनेकदा तुम्ही बघाल की खिशात करोड रुपये असतात पण साधी 70 लाखाची पण वास्तू घेता येत नाही, घेतल्या जात नाही, कारण तो योग नसतो. आणि कधी कधी असं असतं की 2-5 लाखातही अगदी करोडचं प्रॉपर्टी होऊन जाते, लोन पण भरभर होतं. तर त्यामुळे आधी सगळ्यात आधी पत्रिका बघावी. पत्रिका बघितली की वास्तू, आणि नंतर वास्तू निश्चित केली की ती वास्तू एकदा मला दाखवून द्यावी. मी वास्तू बघितली आणि मला वास्तू दाखवताना 2-4 ऑप्शन मध्ये ठेवावं आणि त्यातनं एक सिलेक्ट करून ती वास्तू घेतली की आपलं सगळंच चांगलं होईल. व्यापार, विवाह,
सगळ्याच गोष्टी मार्गी लागू शकतात निश्चितपणाने. खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन. गुरु शनी युती आहे सध्या आणि या युतीचा कशा पद्धतीने परिणाम होतोय, फायदे कशा पद्धतीने होत आहेत ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. सरांना तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत सरांचे, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. कुठल्याही समस्यांच्या बाबतीमध्ये अडचणींबाबत तुम्ही मार्गदर्शन करून निश्चितपणाने घेऊ शकता. अजूनही खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गुरु शनीचे वैवाहिक परिणाम या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि वासुदेव सत्रे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर आता आपण या सगळ्या संदर्भात बघितलं, वास्तू संदर्भात सुद्धा बघितलं, पण आता जे काही व्यावसायिक लोक आहेत असे कुठले पर्टिक्युलर व्यवसाय आपल्याला सांगता येतील का की ज्याच्यावरती या गुरु शनी युतीचा चांगला परिणाम इफेक्ट दिसून येऊ शकतो? पडझड खूप व्यवसायांची झालेली आहे गेल्या 7-8-10 महिन्यांमध्ये आणि सगळेच जण आता नवी उभारी घेण्याचा प्रयत्न करतायत, नव्यानं सुरुवात करण्याचा प्रयत्न करतायत. स्टार्टअप्सवाले खूप उतरत आहेत व्यवसायांमध्ये, नवी सुरुवात करणारे पण अनेक लोक आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. तर या सगळ्या संदर्भात काय सांगता येईल? बघा, शाळा, महाविद्यालय, प्रिंटिंग, पुस्तकाची दुकानं, या लोकांचा व्यवसाय त्याला बऱ्यापैकी गती मिळेल. आणि अर्थातच सोबत जे तुम्ही बोललात स्टार्टअप वाले जे आहे तर त्यांना चांगला ब्रेक मिळेल. कुठलाही व्यवसाय असो तो, म्हणजे त्यांना असं या म्हणजे महामारीनंतर जे अपेक्षित आहे तसं यश त्यांना मिळेल. आणि दुसरा अधिक एक चांगला परिणाम असा हा मिळेल की लोखंडाशी संबंधित जो आहे तो उद्योग, शेअर मार्केटशी संबंधित, तेलाशी संबंधित, टुरिझम जो आहे, टॅक्सीचा बिझनेस, वाहनांचा, या उद्योगाला बऱ्यापैकी हे मिळेल, चालना मिळेल. तुम्ही मध्यंतरी ऐकलं असेल, बहुतेक आपल्याच चॅनलवर मी ऐकलेलं की वाहनांच्या खरेदीमध्ये भरपूर वाढ झाली, प्रचंड वाढ झाली तुलनेत. तर हे सगळी वाढ आता दिवसेंदिवस म्हणजे चांगलीच वाढलेली दिसेल. फक्त दुसरा या युतीचा एकच असा दुष्परिणाम आहे की परस्परांमध्ये जे आहे, म्हणजे पती पत्नी सोडून म्हणतोय मी, इतर जी आपली काय म्हणतात अनौपचारिक लोक जी आहेत, जसे मित्र झालेत, परिचयाचे झाले, अशी जी लोक आहे, या परस्परांमध्ये आहे ना द्वेष, मत्सर वगैरे असं वाढेल. काय जसं मी बोललो नाही का, आंदोलनं तीव्र होतील. काय ते तीव्र होताना दिसतातच आहेत, परवापासून अजून तीव्र झालेली आहेत, कदाचित उद्या अजून होतील. तर हा परस्परांमध्ये जो द्वेष आहे ना तो वाढत जाईल. हा, आणि ज्याही कोणाचे वडील जे आहेत ते आजारी असतील तर त्यांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी, हलगर्जीपणा करू नये. कारण शनी हा सूर्याजवळ येतोय. सूर्य शनी जे आहे तर ते सूर्यपुत्र आहे शनी, रविपुत्र, आणि यमाग्रजम म्हणजे यमाचा मोठा भाऊ असं शनीचं वर्णन आहे. तर त्यामुळे प्रत्येकाने ज्यांच्या कोणाचे वडील जे आहेत आजारी आहेत तर त्यांनी आपल्या वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. थोडं जरी काही हे असेल तर लगेच ते जे कुठले तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या करून घ्याव्या आणि आरोग्याची विशेष काळजी, खबरदारी म्हणून घ्यावी. नक्की. सर, वैवाहिक परिणामांबद्दल आपण बोलतोय. आता तुम्ही बोलताना मागाशी म्हटलात की विवाह इच्छुकांनी आपले प्रयत्न वाढवायला पाहिजेत, पण आता अशा कोणत्या राशीचे विवाह इच्छुक असं वगैरे याच्यामध्ये काही असतं का की या राशींचेच विवाह इच्छुक वगैरे असं काही? नाही. मेषेपासून मीनेपर्यंतचे जेवढेही आहेत राशीचे जातक, स्त्री अथवा पुरुष, त्या सगळ्यांनी आपल्या पत्रिका दाखवाव्या. भरभर खणात ठेवलेल्या, कपाटात ठेवलेल्या सगळ्या आपल्या पत्रिका काढाव्यात. त्यावर अचूक जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण बघावी, मला कळवावी आणि पत्रिका बघून आपला विवाहाचा मार्ग जो आहे तो मोकळा करून विवाह करून बाकी आयुष्यात इतर कामांसाठी मोकळं व्हावं. काय त्यामुळे मेषेपासून मीनेपर्यंत सगळ्याच राशांसाठी हा योग चांगला आहे. नक्की. आणि इतर इच्छुक म्हणजे ज्यांचे आपण ज्याला सेकंड मॅरेजेस म्हणतो तर त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच मी बोललो ना की शनी महाराजांनी हा बोनस पिरियड आणलेला आहे. तर आणि सोबत गुरु पण, तर विवेक पण मिळेल आणि शनी भगवान जे आहेत ते त्यांना न्याय पण करतील. त्यांच्यासाठी काय न्यायाचं आहे, काय हिताचं आहे ते सुद्धा करतील. म्हणजे एक प्रकारे त्यांचं सगळ्यांचं, स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्यांचा पुनर्विवाह आहे तर त्यांचं रिहॅबिलिटेशन नक्कीच होईल. पुनर्वसन हे नक्कीच शनी भगवान करतील, न्याय करतील. कदाचित हेही सुद्धा होऊ शकतं की ज्यांचा डिवोर्स आता
होण्याच्या मार्गावर आहे तो डिवोर्स तुटून ते परत एकत्र राहत आहेत, वा. हे सुद्धा होऊ शकतं. जे आपण म्हणतो सुबह का बुला शाम में घर आहे तो उसको भुला नाही कहते. तर तसंच ते पण होऊ शकतं की डिवोर्स होता होता किंवा त्यांनी आता निर्णय घेतलाय की आता सोमवारी कोर्ट उघडलेत की फाईल करायचं वकिलाकडे जाऊन, तर कदाचित या युतीमुळे अशी सुद्धा बुद्धी होऊ शकते त्यांना की परस्परांना फोन करून म्हणतात की नको आपण एक काम करू, महिनाभर विभक्त राहू आणि नंतर मग आपण विचार करू. आणि कदाचित त्या महिनाभरात जर का यांनी मी सांगितल्याप्रमाणे शनीची उपासना केली, काय करून बघायला काय हरकत आहे. नक्कीच. जर का चांगलं होत असेल तर करायला काय हरकत आहे. आपल्या पायाला इजा झाली आहे, हाताला इजा झाली आहे कुठेही शरीरावर, तर डॉक्टरांकडे जायला काय हरकत आहे. बरोबर. कोणी सांगितलंय तुम्हाला व्यवस्थित होणारच नाही, पण डॉक्टरांकडे जाऊन एकदा दाखवून द्यावं, तर आपली उपासना करावी आणि महिनाभरानंतर तुम्ही बघा निर्णय मला कळवा त्या लोकांनी. म्हणजे मी अगदी दिलखुलासपणे उदारपणे म्हणतोय की ज्यांना कोणाला असं वाटतंय ना की आपल्याला डिवोर्स घ्यायचा आहे, तुर्तास मला पत्रिका पण नका दाखवू. तुम्ही काय करा की दोघांनी महिनाभर विभक्त राहा आणि दोघांनी स्वतंत्र शनीची होईल तेवढी उपासना करा आणि 1 महिन्यानंतर दोघेही जण डोळे मिटून देवासमोर विचार करा की खरोखर डिवोर्स घेणं आपल्याला गरजेचं आहे का. दोघांच्याही मनात उत्तर येईल नाही. वा. काय आणि त्यांनी मला आवर्जून फोन करून कळवावं. त्यांनी कळवलं तर मला इतकं म्हणजे तो असं होईल की तो स्वयंसिद्ध आनंद, म्हणजे मी 10वी मध्ये महाराष्ट्रात पहिल्या आल्यासारखा आनंद होईल. नक्की. जर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि आपल्या प्रथेप्रमाणे आपण कार्यक्रमाच्या शेवटी लोकांसाठी एक संदेश देतो ज्याचा उपयोग त्यांना निश्चितपणाने होऊ शकतो. आजचा संदेश काय आहे? नक्कीच मी काय म्हणेल की जशी आपल्याकडे जे काही ज्ञान किंवा चांगुलपणा किंवा सल्ला कोणाला चांगला जे काही आपल्याकडे ज्ञान आहे ते लोकांना देत राहावं. जसं आपण झाडांची फळं घेतो, आपण झाड तोडत नाही. बरोबर. तसंच तुम्ही जर का कंदमुळासारखं ज्ञान आपल्या स्वतःच जतन करून ठेवलं तर तुम्ही मुळासकट उपटल्या जाल. त्यामुळे झाडांसारखं राहायचं की आपण आपली फळं जी आहे ती देत राहायची, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. बरोबर. तर तुम्ही जर का ते ज्ञान लपवून ठेवलं किंवा कोणाला काही चुकीचं सांगायला लागलात किंवा चुकीचा सल्ला दिला, तुम्ही जर का असं कंदमुळासारखं राहिलात तर तुम्ही मुळासकट उपटल्या जाल. त्यात तुम्ही खूप प्रौढी आत्मप्रौढी मिरवू नका की माझ्याकडे ज्ञान आहे आणि मी असं आहे, मी नाही सांगणार तुला. तसं जर असलं तर तुम्ही मुळासकट उपटल्या जाल. त्यामुळे एका विद्वानसारखं, साधू सज्जनासारखं ज्ञान जे आहे ते देतच राहा. नक्कीच. खूप चांगला असा संदेश जाता जाता सरांनी दिलेला आहे. सरांना संपर्क करायचा असेल, त्यांना भेटायचं असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल, उपाय करून घ्यायचे असतील तर आता टीव्ही स्क्रीनवरती जे सरांचे नंबर सुरू आहेत त्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.